ओके ना उभं राहून घेता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। धम्ममंचकावरती उपस्थित पूज्य मंडळींनी त्यांच्या सामने संघास वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे सर्व या बुलढाणा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी नावामध्ये वेळ जाईल। समता सैनिक दलाचे जवान, कॅप्टन, कमांडर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपासक उपासिका आणि उपस्थित बंधू, आनंद वाटतो आपल्याशी संवाद साधत असतो। एवढ्या मोठ्या संख्येने आपण या भव्य दिव्य बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित आहात। ज्याचा अध्यक्षपणे यांनी उल्लेख केला, मी 4 वेळा ह्या जिल्ह्यामध्ये आलो आणि 5व्यांदा मला बोलवत आहे। एवढे वेळ तर कुठल्या जिल्ह्यामध्ये मी जात नाही। गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये मी जास्त गेलो नाही, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलो। आपण सगळे भारतीय बौद्ध महासभेसाठी ज्याचं खरं नाव बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जे बाबासाहेबांनी दिलं होतं, ज्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना आणि अध्यक्ष बाबासाहेब होते, ज्यांनी या देशामध्ये धम्मक्रांती केली, ते देखील बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बॅनर खाली केली। आणि आपल्या जीवनाची अखेरची क्रांती बाबासाहेबांची तिथे समाप्त झाली। जे बाबासाहेबांचं ध्येय होतं, या समाजाला वरती आणण्याचं, गुलामीतून काढण्याचं, या समाजाला सक्षम बनवण्याचं, या समाजाला पूर्व इतिहास जो त्यांचा समाजाचा पूर्व इतिहास आहे त्या पदावरती आणून ठेवण्याचं, ते बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर बाबासाहेबांचं ध्येय संपुष्टात आलं। बौद्धिसत्व आपण बाबासाहेबांना म्हणतो। आपण नाही काठमांडूमध्ये बाबासाहेबांना बौद्धिसत्व इथं मिळालं। बौद्धिसत्व जो असतो त्याचं कार्य संपल्यानंतर तो निघून जातो। म्हणून या बौद्धिसत्वाचं कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे। म्हणून भारतीय बौद्ध महासभा कटिबद्ध आहे। ही धम्म चळवळ फक्त महाराष्ट्रामध्ये समित ठेवली नाही, संकुचित ठेवली नाही, सीमित ठेवली नाही, तर आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही धम्म चळवळ पोहोचवली।
ज्याप्रमाणे तुम्ही आता इथे कार्यक्रम बघताय सामने शिबिराचे महिला प्रशिक्षणाचे, तशा प्रकारचे कार्यक्रम आज उत्तर भारतामध्ये सुरू झाले. की हाच मार्ग आहे आपला, शिबिराच्या माध्यमातून समाज घडवण्याचा, बौद्ध धम्म प्रसार करण्याचा. त्या असल्यानं प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. मी समजतो महाराष्ट्रामध्ये चित्र जरा कमी दिसेल, परंतु उत्तर भारतामध्ये जो ओबीसी समाज आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरित होतो. बऱ्याच वेळेला भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली स्थानिक असलेल्या तिथे संघटनेला बरोबर घेऊन उत्तर भारतातले भंते सुमेध रत्न आहे त्यांचा संघ आहे. उत्तर भारतातील भीम मिशन म्हणून आहे, कार्यरत करते धम्मासाठी. अशा संघटनेला घेऊन आपण लोकांना धर्मांतरित करतो, जे ओबीसी समाजाचे आहे. त्यांची संख्या त्या उत्तर भारतामध्ये करोडोमध्ये. सम्राट अशोकाचे वंशज मोरिया आपले पण पदाधिकारी, आता केंद्राचे पदाधिकारी बघितले तर 2-3 मोरिया उत्तर भारतातले सेंट्रल कमिटी मधले भारतीय बौद्ध महासभा. अशा प्रकारे भारतीय बौद्ध महासभेचं कार्य देशामध्ये आहे. म्हणून मागे एकदा म्हटलं होतं, जनगणना जर झाली आता अलीकडच्या काळामध्ये तर बौद्धांची संख्या ही करोडोमध्ये आपल्याला दिसली. आणि व्यवस्थापन येथील बरोबर हुशार, सरकार चालवणारे अति हुशार. जनगणना जी 20ला व्हायला पाहिजे होती 24 आला तरी जनगणना होत नाही. कळून चुकलेला आहे की त्यांना ओबीसी समाज हा बौद्ध धम्माच्या वाटेवरती आहे. चलो बुद्ध की ओर ही नुसती घोषणा नाही, आज समूहाच्या त्या मार्गाने निघालेली आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे, मी समजतो महाराष्ट्रात हे बाबासाहेबांनी धम्मक्रांती इथे केली, महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये केली. हे आपल्याकडे आदर्श म्हणून बघतात. आदर्श बौद्ध धर्मीय आपण बनणं गरजेचं आहे. समजून यायला पाहिजे हे बौद्ध धर्मीय आहेत. आपल्या वाणीमधून समजून यायला पाहिजे, आपल्या चालीरीतीमधून हे बौद्ध आहेत म्हणून समजून यायला पाहिजे, आपल्या व्यवहारामधून बौद्ध आहोत म्हणून समजून यायला पाहिजे. संस्कृती आपल्याला घडवावी लागेल येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये. बौद्ध संस्कृती, आपण आपला इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा बौद्ध धम्माचा इतिहास आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपले पूर्वज कोण होते, आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगावं लागेल. आम्ही 1200 वर्ष या देशावरती राज्य केले, बौद्ध राजांनी या देशावरती राज्य केलेलं सांगावं लागेल. देशाची छबी बौद्धमय होती. भगवान
भगवान बुद्धाची ही जन्म आणि कर्मभूमी आहे. जगाने येथून बौद्ध धर्म घेतला, ते पुढे निघून गेले. बौद्ध धर्म या देशातून लुप्त झाला, आम्ही मागे आलो आणि आम्ही आज या परिस्थितीमध्ये आहे, त्यांचे पुढे निघून गेले. या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे. मग आपल्याला अभिमान येईल. गर्व बोलणार नाही, पण आपल्याला अभिमान येईल. आपले पूर्वज आहे तेवढे मोठे. 19 युनिव्हर्सिटी होत्या. जे काही कलाकुसर आज दिसत आहे टेनिस मध्ये, केव्स मध्ये, बिहारामध्ये, गुंफेमध्ये, आज 2500 वर्षानंतर पण ती शाबूत आहे. त्याच्यावरती आक्रमण झाऊन, त्याच्यावरती एन्क्रोचमेंट झाऊन, घुसखोरी झाऊन तोडली ती बात अलग आहे. ज्याने काय या देशामध्ये घडवलंच नाही. त्यांनी आज त्याचे कब्जेदार झालेले आहेत. म्हणून भारतीय बौद्ध महासभेने नवीन उपक्रमात सोडलेला आमच्या समता सैनिक दलाचे जवानांनी त्यांची टीम ह्या अशा केव्स वरती जातात, गुंफामध्ये जातात, चैत्यामध्ये जातात आणि त्याची संपूर्ण हिस्ट्री तिथे आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत आपण लावत असतो. एक महिन्यापूर्वी, महिना पण झाला नसेल, मी शिवनेरीवरती गेलो होतो, शिवनेरी गडावर. शिवनेरी गडाचं नाव ऐकून तरी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान आहे. आजूबाजूला बघाल तर संपूर्ण लेण्या आहेत, सगळ्या बौद्ध धम्माच्या लेण्यांना भेट दिली, शिवनेरीला भेट दिली. मोठे मोठे तिथे बोर्ड लावण्यात आले आहे. लेण्या कशा आहेत, लेण्या कुठल्या राजाने वाकटकरांनी कशा बांधल्या, किती साली बांधल्या, तुम्ही बघताना काय बघाल. हे सगळे बोर्ड तिथे लावण्यात आले. कारण व्यवस्था इकडची आहे, इकडची संस्कृती आहे उद्ध्वस्त करून पाहते. जे काही चांगलं आहे ते उद्ध्वस्त करून पाहते. बौद्ध धर्माची दरबार आहे, त्याचं प्रोटेक्शन करणं आपलं काम आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे या देशाचं, पुरातन वास्तू खातं. जे ब्रिटिशांनी बनवलं होतं, त्या ब्रिटिशांनी हे सगळं बघून, त्या ब्रिटिशांचे धन्यवाद, त्या कनिंगहॅमचे धन्यवाद, त्यांनी या सगळ्या शोधून काढले. नाही तर काही वर्ष आपल्याला परत लागली असते या शोधून काढण्यासाठी. घडवलेला इतिहास आहे या देशामध्ये बौद्ध धर्माचा, आणि तो आपल्याला संपूर्ण देशाच्या समोर आपल्याला मांडायचा. त्याच्यामुळे परिवर्तन होत आहे. लोक बौद्ध धर्माच्या मार्गावरती. म्हणतेजींचं अभिनंदन करेन, त्यांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं. बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी आज निर्माण केलेल्या, म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल असेल, राजकीय पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी, गरज आहे आज देशाला. आज आपल्या समाजाला गरज आहे संघटनेला बळ द्यायला पाहिजे.
बाबासाहेबांनी अशा अनेक संघटना काढल्या. या संघटनेला बळ द्यावं लागेल, त्यांना उंच उभारी द्यावी लागेल. समाजाचं भलं पुरं कोण बघत असेल तर या संघटना बघतायत, दुसरा पण बघत नाही. आपण बोला, अनेक लीडर आहेत जे राजकीय पक्ष चालवतात. जो आज 23 आणि 24 हा इलेक्शनचा पिरियड मी समजतो सगळ्यात महत्वाचा पिरियड. हेच लीडर कोणाच्या आणि कोणाच्या दारामध्ये कटोरी घेऊन उभे राहिलेले दिसतील. तेव्हा मला याद करा काय मी बोललो होतो त्याचं. बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवलेला. बाबा जमत नसेल, वय झालं असेल, जनता आपल्याला साथ देत नसेल, घरी बसा, नातवंड ठेवा, समाजाला गरज नाही. उत्तर प्रदेशचं उदाहरण, बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारी पार्टी, महापुरुषाच्या विचारावरती चालणारी पार्टी. मान्यवर कांशीराम निधन झाल्यानंतर पार्टी डगमगली. विचारधारा सोडून गेली, मनुवादी पक्षाच्या बरोबर साठगाठ करते. येण्यापूर्वी मुंबईमध्ये मला 2 दिवसापूर्वी कार्यकर्त्यांनी सांगितलं 6 डिसेंबर झाल्यानंतर साहेब इथे एकदा धर्म परिषद मुंबईमध्ये होतं. मी विचारलं कोणाची धम्म परिषद होत. बोललो साहेब खूप मोठी गडबड सुरू झालेली आहे. येणाऱ्या 16 डिसेंबर रोजी इथे मुंबईमध्ये मोठी धम्म परिषद होत. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिली आणि तेव्हाच घोषणा केली होती 16 डिसेंबरला मी मुंबईमध्ये जाईल आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा धम्मांतराचा कार्यक्रम मुंबई वासियांसाठी मी करीन अशी बाबासाहेबांची घोषणा होती. त्या दिवसाचा गैरफायदा काही जण घेतला. ज्यांना धम्माबद्दल काही लेणं देणं नाही, ज्यांना कधी त्रिशरण पंचशील म्हणता येणार नाही, असे केंद्रातील नेते जे मुंबईमधून आले. माझी मिनिस्ट्री कशी वाचेल, समाजाचं भलं गेलं चुलीत, माझं भलं कसं होईल हा विचार करणारा नेता तिथं 16 डिसेंबरला धम्म परिषद होतो. या प्रवृत्ती कुठेतरी रोखाव्या लागतील. राजकारणामध्ये वाटोळ केलं तुम्ही, धम्मकारणामध्ये वाटोळ करू नका एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो या मंचकावर. लोक साथ देणार नाही तुम्हाला, कारण बघितलं राजकीय मिटिंगा घेऊन 100 लोक जमत नाही. समाज हा पूर्णतः धम्म चळवळीमध्ये आलेला आहे म्हणून धम्म परिषदा घेतात. ज्यांनी सांगितलं त्यांच्याच पक्षाचे आहेत साहेब, त्यांना ते केंद्राच्या नेत्यांना दाखवायचं आहे माझ्या मागे एवढे लाख लोक आहोत, माझी खासदारकी पुन्हा एकदा चालू करा. अशा प्रवृत्तीच्या नेत्यांना आपल्याला बाजूला सारावं लागेल. आपण तर सारलेलं आहे, त्यांना आपण दुसरे जगवताय.
कारण दाखवण्याचा प्रयत्न आहे समाज एवढा मूर्ख आहे. सभागृहामध्ये कविता म्हणतो, या दुसरं तिसरं काही नाही बाबा. हा त्याच्या माध्यमामधून हा समाज अधिक मूर्ख आहे असं दाखवण्याचा प्रयत्न. आज बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे आपण डॉक्टर, इंजिनियर आणि उच्च पदावरती गेलो. तरुण पिढी आपली फॉरेन मध्ये आज बसलेली आहे. ज्यांनी आता 26 नोव्हेंबरला बाबासाहेबांचा पुतळा अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन मध्ये, अशा पिढीला, अशा लोकांना दाखवायचा आहे हा बघा तुमचा नेता म्हणून तुम्ही पण असेच आहात. राजकीय दृष्ट्यात लोक जगवत आहेत. कशासाठी? जर बाबासाहेबांनी ज्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय क्रांत्या केल्या त्याच्यामधून तुम्ही पुढे आलेला, ती क्रांती दाबण्याचा प्रयत्न या देशामध्ये सुरू झाला. क्रांतीला प्रतिक्रांतीचं उत्तर आहे. हा मी प्रतिक्रांतीचा 10 वर्षाचा काळ बघतो आणि पुढच्या जर काळामध्ये पुन्हा एकदा जर बसले तर समाजाचं परिस्थिती जरा कठीण होईल. परंतु एक संघाने आपण राहिला पाहिजे. संघ ही कल्पना भगवान गौतम बुद्धाने दिली. बाबासाहेब पण म्हणतायत क्रांतीला प्रतिक्रांती असते. जेव्हा बाबासाहेबांनी क्रांती केली तेव्हा बाबासाहेब म्हणतायत स्वतः, जेव्हा क्रांती होते तेथे कुठेतरी प्रतिक्रांतीची ठिणगी पडलेली असते. हे देखील विचारात घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांना ज्यांनी हयातीमध्ये विरोध केला, ज्या विचारसरणी, ती विचारसरणी आज या देशावरती राज्य करते. काही राज्यामध्ये राज्य करते, ते तुम्हाला सहजासहजी असं पुढे जाऊन देणार नाही. म्हणून एक संघटन राहणे या तिन्ही गोष्टीसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि राजकीय पक्ष एक संघटित राहिला तर ह्या प्रतिक्रांतीला आपण उत्तर देऊ शकतो. काही नाही, फक्त वाचण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी त्याचे उपाय देखील क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. अनेक गोष्टी आहे, खडतर काळ आहे. बाबासाहेबांनी रिझर्वेशनच्या तरतुदी संविधानामध्ये केल्या म्हणून आपण आज पुढे गेलो. शिका म्हटलं आपण शिकलो. शिक्षकांच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या मिळाल्या. आपला सामाजिक आर्थिक स्तर आपण वाढवला. गाडी, घोडे, बंगले सगळे आले आपल्याकडे. शिक्षणाची मोनोपोली होती ती तोडून टाकली. आपली मुलं आज पुढे येतात. ओबीसी समाजाची फुलं पुढे येतात. शिक्षण ही कोणाची मक्तेदारी नाही, त्या काळामध्ये बाबासाहेब बोलले. आज दिसतायच बाबासाहेब त्या बोलले होते. आज शिक्षण ही मक्तेदारी राहिलेली नाही. तर ब्राह्मणांना देखील आज रिझर्वेशन मागण्याची पाळी आलेली आहे, हे देखील लक्षात घ्या. इकॉनॉमिक वीकर सेक्शन EVS हे बिल पार्लमेंटमध्ये पास झाले 6 महिन्यापूर्वी, की ज्याच्या माध्यमातून जनरल म्हणजे ब्राह्मणांना त्याच्यामधून 10% रिझर्वेशन दिलेलं. रिझर्वेशनची तर मर्यादा संपलेली आहे, परंतु 10% ज्यांना रिझर्वेशन दिलं, पार्लमेंटमध्ये पास झालं, कायदा झाला. आमच्या बांधवांनी अनेक पिटिशन त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेली, बाबा हे कसं शक्य आहे.
सुप्रीम कोर्ट अजूनही त्याच्यावरती विचार करायला तयार आहे. आमचे बंधू जरांगे पाटील जोरजोरात ओरडतायत, लाखोच्या सभा घेत आहेत. मराठ्यांना रिझर्वेशन मिळावं त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आमचा सपोर्ट आहे त्यांना. पण तेव्हा त्यांना सांगण्यात येते 50% मर्यादा ही संपलेली आहे, तुम्हाला कुठे देणार. मराठा समाजाला एक न्याय, ब्राह्मणाला दुसरा न्याय, ही देशाची परिस्थिती आहे. काल परवा इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर झाले 5 राज्याचे. आणि त्याच्यामध्ये सत्तेवरती असणारी पार्टी 4 राज्यात, एक काँग्रेस तेलंगणामध्ये असं चित्र आहे. लोकशाहीचा आत्मा म्हणाल तर हा व्होटिंग आहे, हा लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला व्होटिंगचा, ज्याला मूल्य बाबासाहेबांनी फिक्स केलं, प्रमाणित केलं, 1 वोट 1 व्हॅल्यू म्हणून. जो अंबानी व्होटिंग करतो त्याला जेवढं मत आहे, तो कामगार व्होटिंग करतो त्याला तेवढंच किंमत आहे, व्हॅल्यू आहे. लोकशाहीचा आत्मा म्हणून मी म्हणालो की व्होटिंग आहे. जो आज व्होटिंगला जातो तोच किंतु परंतु करतो माझं व्होट बरोबर जाईल की नाही. या ईव्हीएमच्या मशीन मधून आणि आज असंच करतो या देशामध्ये. मी नाही म्हणत, आज करोडो देशवासीय म्हणतायत, सुप्रीम कोर्टाचे लॉयर्स म्हणतायत की ईव्हीएम मध्ये गडबड आहे, त्याच्यामुळे हे सरकार आहे. एक वर्षाची आपली तर मागणी आहे, ईव्हीएम सोडवा आणि बॅलेट पेपरवरती पुन्हा एकदा मतदान घ्यायला सुरुवात करा. चला डिपॉझिट जाणार की नाही हे आधी कारण ह्या पिरियड मध्ये मी तेलंगणामध्ये होतो, मध्य प्रदेशमध्ये होतो, छत्तीसगडमध्ये होतो. या सगळ्या प्रोसेस मी जवळून बघितल्या. जे सत्तेवरती आहे त्यांच्या सभेला माणसं नव्हती, पैशांनी माणसं आणत होते. दुसऱ्या बाजूला लाखोच्या मीटिंग होत होत्या, पण रिझल्ट आले उलटी. ज्या नॅशनलाइज पार्टी आहे त्यांनी आता विचार करावा लागेल, बाबा या देशामध्ये इलेक्शन झालं ते बॅलेट पेपरवरतीच व्हायला पाहिजे. म्हणून मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी 3 तारखेच्या नंतर 4 तारखेला त्यांनी एका मीडियासमोर बोलत असताना केलेला की देशामधल्या ज्या सगळ्या पार्टी असतील त्यांनी रेझोल्युशन पास करा, ठराव पास करावे. बाबा 2024चं इलेक्शन जर बॅलेट पेपरवरती होणार असेल तर मी इलेक्शन मध्ये भाग घेईन, नाहीतर माझा बहिष्कार असेल. दाखवून द्या या देशातली लोकशाही संपलेली आहे. खूप मोठा बोल्ड, खूप मोठा धैर्याने आणि गांभीर्याने हा विचार त्यांनी मांडलेला आहे. खरा जर असं अंमलात आणलं तर नक्कीच मी समजतो बॅलेट पेपरवरती होईल, कारण देशाची नाचक्की होईल. नाचक्की याच्यासाठी होईल की 135 करोडचा देश आणि माझी लोकशाही आहे असे जे म्हणतायत त्यांची नाचक्की होईल. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही चालवतो, बाबा ही असली लोकशाही चालवते. येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेला, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला, जी मदर ऑर्गनायझेशन आहे
मातृसंस्था या समाजाची संपूर्ण मातृसंघटनेने सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे तरी मी समजतो. राजकीय पक्ष असेल, समता सैनिक दल असेल, इतर संघटना असतील, या सगळ्या संघटनेवरती लक्ष द्यायला पाहिजे, वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. सकाळी कार्यकर्त्यांची, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे संवाद साधत असताना त्यांनी मला सांगितलं, या काही बेल्ट मधल्या आपल्या असं एमएलएच्या सीट्स आहेत, ज्या अकोला, बुलढाणा, वाशिम वगैरे ज्या थोड्या थोड्या मतांनी आपल्या निघून जात आहेत. 1000 ते 5000 मध्ये आपण हरतो असं त्यांनी मला फिलिंग केलं. कसून कामाला लागावं लागेल या वेळेला 2024 ला. बाय आपण काय ती रिपब्लिकन नेत्यांची अवलाद नाही, कटोरे घेऊन कोणाच्या दारावरती उभं राहणार. लात मारेल तिथं पाणी काढेल. 2024 ला या सगळ्या सीट निवडून यायला पाहिजे. सत्तेमध्ये आम्ही असणार. इलेक्शनच्या पहिल्या दिवशी डिक्लेअर करा तुम्ही लोक, बाबा येणाऱ्या सत्तेमध्ये आमचा सहभाग असणार. रस्त्यावरची लढाई खूप लढलो, आता सभागृहाची लढाई लढू आणि दाखवून देऊ की सत्ता ही गोरगरिबांसाठी, वंचित समाजासाठी आम्ही नांदवू शकतो, आम्ही वापरू शकतो, इम्प्लिमेंटेशन करू शकतो. ज्याचा आदर्श छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी दिला. म्हणून आपण कसून आता कामाला लागावं लागेल. भारतीय बौद्ध महासमाजाचं काम देशभरामध्ये करत आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेची अधिवेशन साऊदर्न स्टेटला होती. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये आता आम्ही जाणार आहोत त्या बाजूने. परंतु त्याचबरोबर राजकीय देखील भूमिका मांडू. बाबासाहेबांच्या चळवळी, राजकीय चळवळी बरोबर या. कारण देशामध्ये बाबासाहेबांना मानणारा समाज खूप आहे, करोडोच्या संख्येने. बस झालं यावेळी. आजपर्यंत आम्ही ह्याला त्याला निवडून देत होतो. आज आम्ही आमची वाटेगिरी, राजकीय वाटेगिरी आम्ही मागतोय, राजकीय हिस्सा मागतोय आणि तो आपण मिळवून घेणार. मी सगळ्यांचं, जास्त वेळ न घेता मी सगळ्यांचं अभिनंदन करेन. भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. मी अभिनंदन करेन सामने शिबिरामध्ये बसलेले शिबिरार्थींचं बंदी. भंतेजींनी मला आता सांगितलं, सुमेध मोदी भंते, सुमेध मोदी यांनी सांगितलं की 3 जण हे पुढच्या काळामध्ये भंतेजी होत आहेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. समाजाला गरज आहे भंतेजी आज. कारण भंतेची संख्या कमी आहे. जो मेसेज जायला पाहिजे समाजामध्ये तो भंते, पहिला भंतेजींच्या मार्गावर, नंतर भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गावर. सामने संघाच्या सर्व संघांना सांगू इच्छितो, जे मला फ्रीडम घेतलं, चांगले उच्च शिक्षित आहेत आपण सगळेजण. उद्याच्या दिवशी आपण गृहस्थी आश्रमामध्ये जाल पुन्हा एकदा. परंतु थोडासा वेळ, दिवसातला 1 तास तरी आपण धर्मकार्याच्या प्रचाराने प्रसारासाठी घातला. जे ज्ञान आपण 10 दिवसामध्ये आज ग्रहण केलेलं आहे ते ज्ञान जर लोकांना देण्याचा प्रयत्न केला तर चळवळ गतिमान होईल,
संस्थेची आपल्याकडून ही अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये हा पंचशीलचा ध्वज हा आपल्या खांद्यावरती असेल. संस्थेचे आपण पदाधिकारी बना, संस्था गतिमान कराल, कारण आपण सामनेर झालेले आहे. आपल्याला शुभेच्छा देऊ, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात, माझं एवढा वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल आपले देखील आभार मानतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.